राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महायुतीच्या संयुक्त मीटिंग पार पडल्या। त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला रत्नागिरी शहरामध्ये 2 सीट देतो असं आश्वासन दिलं गेलं होतं। आम्ही 4 सीट मागितल्या होत्या, परंतु शेवटपर्यंत आमच्या तोंडाला मानपट्टी गेली। आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले की आम्हाला 2 सीट मिळाव्यात आणि आदल्या दिवशी आमची एक सीट होती, तिथेही महायुतीतल्या शिंदे गटाने नगरसेवकेचा फॉर्म भरला आणि मग आम्ही ठरवलं की आता जेवढी लोक असतील त्यांना घेऊन आपण महायुतीतून बाहेर पडायचं आणि आपण इंडिपेंडेंटली लढायचं। आणि त्याच वेळेला आमच्या बरोबर वशीरभाई आणि राजेंद्रदा आणि ती संपूर्ण टीम आमच्यावर आली। आम्ही विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढतोय। लांजा राजापूर वगळता पूर्ण जिल्ह्यामध्ये आमच्या पक्षाचे उपमुख्यमंत्री आहेत, ज्यांनी खऱ्या अर्थाने रत्नागिरीचा विकास केला ते सुनीलजी तटकरे आहेत। त्यांच्यासह आम्हालाही फसवलं गेलं, त्यामुळे आम्ही वेगळे लढतोय। विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढतोय। आमच्याबद्दल काही अफवा पसरवल्या गेल्यात की आम्हाला कोणीतरी उभं केलंय, तसं काही नाही। रत्नागिरीची जनता सुज्ञ आहे, आम्हाला कोणी उभं करण्याचा प्रश्नच येत नाही। आणि जो कोण असं म्हणत असेल त्यांनी श्रीदेव भैरी आहे, सगळेच जण भैरीबुवाला मानतात, त्यांनी तिथं यावं आणि शपथ घ्यावी। आम्ही विकासाच्या मुद्द्यावर शहरासाठी गेलेलो आहोत। शहरामध्ये गेले 10 वर्षात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। सगळे प्रमुख जे निवडून आलेले आहेत ते महायुतीचे आले, तरीही कुठेतरी आम्ही असं मानतो 80% काम शिल्लक आहे। तर ते करण्यासाठी विकासाच्या दृष्टीने आम्ही बशीरभाई, राजेंद्र आणि बाप्पासावंत असेल, आमची संपूर्ण टीम असेल, आम्ही महायुतीतनं बाहेर पडू। आम्ही विकासाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, जी रत्नागिरीमध्ये सगळ्यांना माहिती आहे, खऱ्या अर्थाने रत्नागिरीचा विकास सुनीलजी तटकरे साहेबांनी निधी दिल्यामुळे झाला आहे हे सर्वांना माहिती आहे। त्यामुळे आम्ही विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढतोय। 10 ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत नगरसेवक म्हणून आणि सगळे सुशिक्षित आहेत, सर्वसामान्य घरातले, ज्यांना काहीतरी करण्याची इच्छा आहे तीच लोक दिलेली आहेत। आणि नगराध्यक्षाचे आमचे उमेदवार आहेत बशीरभाईचे मिसेस वहिदा बशीरभाई मुर्तुजा। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।